चालला का रे संग्राम शाळेमध्ये चालला? आवरलंय सगळं? टिफिन बॅग घेतली ना? त्याची बॉटल टाकली का बघ बरं? टाकली ना? जा मग. हा, बाय बाय. हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. कसे आहात सर्वजण? मजेत ना? मजेतच असताल अशी आशा आहे. तर आज आहे भोगी आहे आज. तर मी रात्री सारून वगैरे घेऊन ठेवलेलं होतं बाहेर अंगणामध्ये. आपल्या घरामध्ये फरशीच आहे, पण बाहेर आपल्याला अंगणात सारवावं लागतं. किंवा तरी असं सारवल्याशिवाय पण आपण म्हणतो, पण तसं सण वाटत नसतो. आपल्या गावाकडे तशी प्रथाच आहे. आपण कुठला पण जरी सण असेल, अक्षरशः आम्ही तर 26 जानेवारी किंवा 15 ऑगस्ट जरी असेल तरी पण सारवून घेत असतो, कारण ते देखील आपले राष्ट्रीय सणच आहेत. त्यामुळं तर आता सर्व तयारी झालेली आहे. संग्राम पण शाळेत गेलेला आहे आता. आणि आता आज भोगी असल्यामुळे आज आपल्याला सगळी मिक्स भाजी करायची आहे. वांगे किंवा हरभरे, गाजर वगैरे सगळं असं एकत्र टाकून. तर त्या भाजीला काही ठिकाणी मिक्स भाजी म्हणतात, काही ठिकाणी शेंगाचा हा शब्द देखील वापरला जातो. तर हीच भाजी पण करायची, भाकरी करायची आहे. तिळ लावून वरतून भाकरी करायची आपल्याला. ती म्हणजे आपली आवडी लावायची आहे वरती भाकरीच्यावर. छान दिसते ती पण. आणि आज अशीच तयारी आहे. तर सारून वगैरे घेतलेली. तर चला तुम्हाला आता थंडी पण कमी झालेली चांगली एवढ्या 2-3 दिवसापासून. आणि असं छान असं सूर्यप्रकाश देखील पडलेला आहे. सकाळी आता 8-8:30 वाजलेले आहेत चांगले. आणि इकडं बघू शकता, मी रात्री इथं सारून घेतलेलं होतं. आता ते छान असं सुकलेलं आहे. आता त्याच्यावर मी रांगोळी पण काढून घेणार आहे. सकाळी सकाळी उठलं आणि असं सारून वगैरे घेतलेलं असलं ना, फ्रेश दिसतं, मग फ्रेश वाटतं आपल्याला पण दिवसभर. इकडं बाईची पण तयारी चालू आहे. काय तयारी बाई आज? भाजी बनवायची ना, भोगीची भाजी आज. त्याच्यासाठी इथं वालाच्या शेंगा आहे, इथं डिंगऱ्या पण आहे, निवडून घ्यायचं चाललंय. इकडं गाजर वगैरे ठेवलेले आहे, हरभऱ्याची पण जोडी आणलेली आहे. आणि छान असे आपण चुलीमध्ये आपण कांदे पण भाजून घेतलेले आहेत. इथं अशीच तयारी चालू. छान असं चुलीवर पाणी पण तापू राहिलेले. तयारी आता आज दिवसभर अशी गडबड असणार आहे. परत उद्या संक्रांतीची पण तयारी काही. हा ना, आज बस तयारी करावं लागणार आहे. अजून सण असला का अशीच लगबग असते आपली गावाकडं. आणि गावाकडं आता शक्यतो आहे ना, आमच्या सर्व भाजीपाला घरचाच असतो बरं का. पण या डिंगऱ्या वगैरे काल आता आम्ही विकतच आणलेल्या आहे. हरभरा पण अजून आपल्या हरभऱ्याला घाटे नव्हते आलेले, त्याच्यामुळे हरभरा पण विकतच आणलेला आहे आपण. नाही तर आपल्याला दरवर्षी सगळ्या भाज्या घरच्याच असतात, पण या काही भाजी पण विकत आणावं लागली आपल्याला ह्यावेळेस. चांगलं आहे ना? आणि बरे आहो, मी काल खाऊन बघितलं ना, भारी आणि गोड पण लागत होता. शेंगा चांगले आहे ना? इकडं शाळांचं पण असं छान असं ऊस खायचं काम चाललेलं आहे. राधा पण छान खेळू राहिलेली इथं. आणि शेळ्या पण असं त्यांना ऊस व्यवस्थित असे छोटे छोटे कट करून दिले ना ऊसांचे, त्या पण छान खात असत. त्याच पद्धतीने इथं कृष्णा पण छान खेळू राहिलाय. कृष्णा आता खूप छान उड्या पण मारायला लागलेला आहे. आता जवळजवळ 8 दिवसांचा झालेला आहे तो. पण राधापेक्षा उंच दिसतो आता कृष्णा. त्याचं वजन पण चांगलं भरतंय आता, त्याच्यामुळे तो पटापटा मोठा होऊ राहिला. एकटाच आहे ना त्याच्यामुळं. इकडं सुंदर असं मुलांचं पतंग उडवायचं काम चाललेलं आहे. आता आज 4 वाजता आलेली आहेत मुलं. आज भोगी होती ना, 4 वाजता आलेत. पण उद्या तर सुट्टीच राहणार आहे आता संक्रांतीची. इकडं पण सोहमचं पण चाललंय संक्रांतीसाठी आता पतंग उडवायचं. पोरांना सुट्ट्या असतात. पोरांची एक मज्जाच असते पतंग उडवायचं म्हणजे. खूप उंच पोरांची पतंग गेलेली आहेत.
काय नाही, भरपूर हवा आहे, खेळा खेळा. नाही, उद्या दिवसभर खेळायचं मग पतंग आता. भरपूर वर गेला हे काय. हा संग्रामचा पतंग आहे, खूप उंच गेलाय आता.